मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. गट ब ची जाहिरात आलेली आहे. येणाऱ्या काळात जे मुलं गट क च्या मुख्य परीक्षेला आहे त्यांच्यासाठी पण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि गट ब ची पूर्व परीक्षा हे तीन परीक्षा आता आपल्या समोर आहेत. तिन्ही परीक्षेमध्ये एक कॉमन सब्जेक्ट म्हणजेच काय, जनरल सायन्स. मित्रांनो, माहित आहे का, सायन्सच्या बाबतीत अनेक मुलांचं मला रेग्युलर फोन येत आहे की सर सायन्समध्ये काहीतरी असं करा की आम्हाला थोडं हेल्प होईल. त्याच अनुषंगाने युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण अभ्यासक्रमावरती टॉपिक नुसार मी काय आहे एक सिरीज घेऊन आलेलो आहे. सिरीजचं नाव आहे विज्ञान योद्धा. जर तुम्ही नवीन असाल तर आवर्जून चॅनलला जॉईन करून ठेवा, सबस्क्राईब करा, जेणेकरून की येणाऱ्या काळात तुम्हाला नोटिफिकेशन काय येत राहील. कशाच्या बाबतीत? लेक्चरच्या बाबतीत. आता सिरीज कशी असणार आहे बघा. प्रत्येक टॉपिकचे प्रश्न मी घेतलेले आहे. प्रश्न घेत असताना समजा 15 प्रश्न घेतला असेल तर एखाद्या टॉपिकच्या 15 प्रश्नापैकी 5 प्रश्न सोपे घेतलेले आहे, 5 प्रश्न मीडियम घेतलेले आहे आणि 5 प्रश्न अवघड घेतलेले आहे. आणि या अनुषंगाने आपण काही सिरीज कंप्लीट करणार आहे. आता ही नुसतं सिरीज नाहीये, तर यामध्ये तुम्हाला एक प्रकारे संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होऊन जाणार आहे. सुरुवातीच्या काही दिवसापर्यंत ही सिरीज अल्टरनेटिव्ह येणार आहे, म्हणजे एक दिवसाआड येत जाईल, परंतु नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण सिलेबसची ही सिरीज काय पूर्ण होऊ शकते. तर आवर्जून तुम्ही ही सिरीज साठी तुमच्या मित्रपरिवाराला ह्याची लिंक शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. गट ब च्या मुख्य परीक्षेला आपल्या क्लासमधून 12 पैकी 12 प्रश्न आलेले होते. त्याच बेसिसवर प्रश्नांची निर्मिती या ठिकाणी करण्यात येणार आहे किंवा आलेली आहे. आता बघा, तर आता पहिलं जो आपण चालू करूया तो बायोलॉजी पासून चालू करणार आहे. आणि बायोलॉजीमध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक आयोगाचा आहे तो सजीवांचं वर्गीकरण. तर सजीवांच्या वर्गीकरणापासूनच आपण सुरू करूया. सगळ्यात पहिलं पॉईंट येतो सजीवांच्या वर्गीकरणामध्ये, तो म्हणजे कोणतं, तर तो आहे सजीवांच्या वर्गीकरणाच्या रिलेटेड असणारे शास्त्रज्ञ. आणि त्याच्यावरच आज काय हा पूर्ण टॉपिक आपण बघणार आहे किंवा प्रश्नांच्या स्वरूपात. तर बघा, वेळ न घालता पहिला प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. पहिला प्रश्न काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या. किंगडम प्रोटोझोआ ही संकल्पना कोणी मांडली आणि आधुनिक वर्गीकरणात का स्वीकारली जात नाही? म्हणजे याचा अर्थ किंगडम प्रोटोझोआ नावाची सेपरेट सृष्टी कुणी मांडलेली असा प्रश्न विचारलेला आहे, परंतु त्याला आधुनिक वर्गीकरणात स्वीकारली का जात नाही, म्हणजे मॉडर्न क्लासिफिकेशन मध्ये त्याला जागा का नाहीये, अशा प्रकारचा प्रश्न आहे. बघा, आता काहींना नवीन वाटत असेल, परंतु भाऊ माहित आहे का, पेपरमध्ये डायरेक्ट नवीन बघण्यापेक्षा इथंच नवीन बघितलेलं तुझ्यासाठी कधीही चांगलं आहे. तर पहिलं लाईन काय आहे बघा, पहिलं लाईन काय आहे, तर या ठिकाणी जर बघितलं तर पहिली लाईन या ठिकाणी बघा काय आहे, गोल्ड फस असा पहिला ऑप्शन आहे. आणि गोल्ड फस कारण प्रोटोझोआ एक पॉलिकाय फायलेजेटिक गट आहे, म्हणजे त्याचे सदस्य एका सामायिक पूर्वजापासून आलेले नाही आहेत. दुसरा आहे बघा अर्नेस्ट हेकल, कारण प्रोटोझोआमध्ये फक्त प्राणी सदृश्य प्रोटिस्टा होते, वनस्पती सदृश्य नाही. तिसरा आहे बघा हार्बर्ट कोपलँड यांनी सांगितलं कारण त्यातील सर्व सदस्य आता क्रोमिस्टा सृष्टीत ठेवले आहेत. आणि चौथा आहे कार्ल लिनियस, कारण ते सूक्ष्म असल्याने त्याचे वर्गीकरण करणे शक्य नव्हते. तर काय म्हटले माहित आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला हे म्हटलेलं आहे की कुणी मांडलेली आहे कोणती संकल्पना, तर प्रोटोझोआ, किंगडम प्रोटोझोआ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जॉर्ज काय आहे, गोल्डफस. जॉर्ज गोल्डफस नावाच्या शास्त्रज्ञाने काय सांगितलं माहिती आहे का, किंगडम प्रोटोझोआ ही संकल्पना मांडली आहे. पुढे काय दिले बघा, प्रोटोझोआ एक फायलेटिक गट आहे, म्हणजे याचे सदस्य एका सामायिक पूर्वजापासून आलेले नाहीत. हे विधान बरोबर आहे. प्रोटोझोआ मध्ये येणारे सजीवांचा पूर्वज हा कोणता तरी एक नाहीये, तर तो वेगवेगळ्या पूर्वजापासून त्याचे गट सजीव ते प्रोटोझोआ मध्ये येणारे सजीव आलेले आहेत असं या ठिकाणी तो सांगतो. आता बघा जर बघितलं तर तो आणखी काय सांगतो बघा या ठिकाणी, तर प्रोटोझोआ हा शब्द ह्यांनी दिलता गोल्डफसने. कधी दिलेला? 1818 मध्ये गोल्डफस यांनी काय म्हटलं होतं, जेवढे काही एकपेशीय प्राणी आहेत ते सर्व एकपेशीय प्राणी प्रोटोझोआ गटामध्ये येतात असं विधान केलेलं होतं. आणि प्रोटोझोआ किंगडमचा श्रेय जर कोणाला जात असेल तर तो जातो गोल्डफसला. तर हॅकलचं काय म्हणणं होतं बघा, हॅकलचं जर बघितलं तर मित्रांनो हॅकल यांनी काय सांगितलं, हॅकल यांनी सांगितलं होतं की सर्व एकपेशीय सजीव, हॅकल यांनी सांगितलं होतं सर्व एकपेशीय सजीवे प्रोटिस्टा या गटामध्ये येतात. म्हणजे याचा अर्थ प्रोटिस्टा या किंगडमचा शोध हॅकल यांनी लावलेला होता. बघा प्रोटिस्टा या किंगडमचा शोध कोणी लावलेला आहे, हॅकल यांनी. आणि तो म्हणतो की सर्व सजीव जे आहेत एकपेशीय ते प्रोटिस्टामध्ये येतात असं कोणी सांगितलं होतं, हॅकल यांनी. मग हा उत्तर का नाहीये, कारण की याच्यामध्ये विचारलं होतं की किंगडम प्रोटोझोआ ही संकल्पना कोणी मांडली, तर काय म्हणतो जॉर्ज गोल्डफस यांनी. आणि पुढे का मांडली, कारण प्रोटोझोआ एक काय पॉलिफायलेटिक नावाच्या काय जो म्हणतो गट आहे
म्हणजे त्या एक गट आहे. ह्याचं मिनिंग समजून घ्या. हा, पॉलिफायलेटिक म्हणजे काय माहित आहे का? असे सजीव की ज्यांचं पूर्वज कोणीतरी एक नाहीये, तर वेगवेगळ्या सजीवांच्या पूर्वजापासून ते गोळा होऊन पुढे आलेले आहेत. याला आपण काय म्हणत असतो? पॉलिफायलेटिक म्हणून ओळखत असतो. आणि याच कारणामुळे प्रोटोझोआ नावाचा किंगडम सेपरेट मानलं, कारण दुसरीकडे ते बसत नव्हते. नंतर हॅकल यांनी सांगितलं की हॅकल यांनी प्रोटिस्टा नावाच्या सृष्टीचा शोध लावला होता आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं? पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्व एकपेशीय सजीवाला जागा दिलेली होती. पुढचं बघा, कोपलँड यांनी काय केलेलं? कोपलँड यांनी 4 किंगडमचा शोध लावलेला आहे. 4 किंगडम याने काय 4 सृष्टीचा शोध लावलेला आहे, कारण त्यातील सर्व सदस्य क्रोमिस्टा सृष्टीमध्ये ठेवले आहेत. आता हे पॉइंट जर बघितलं तर तुम्हाला कळून येईल की क्रोमिस्टाचा संबंध काय आहे. आता बघा, जर बघितलं क्रोमिस्टा जो हा गट आहे, या ठिकाणी लक्ष द्या, क्रोमिस्टा जो हा गट आहे, हा गट प्रोटोझोआ मधून तयार झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ बघा, आता काय म्हणतो या ठिकाणी लक्ष द्या की गोल्डफस यांनी सांगितलं होतं की पृथ्वीवर असणारे सर्व एकपेशीय प्राणी हे प्रोटोझोआ मध्ये येतात आणि नंतर पुढे चालून त्या प्रोटोझोआ मधून एक सेपरेट गट तयार करण्यात आलं आणि त्या गटाला आपण क्रोमिस्टा म्हणत असतो. आणि क्रोमिस्टामध्ये प्रोटोझोआतील फक्त काही सजीवांचा समावेश होत होता. तर अशा प्रकारचे तिथे विश्लेषण आहे. आता बघा, लिनियसच्या काळामध्ये काय होतं? लिनियस, कारण ते सूक्ष्म असल्याने त्यांचे वर्गीकरण करणे शक्य नव्हते. लिनियसच्या काळामध्ये सूक्ष्म जीवांचं वर्गीकरण झालेलं नव्हतं, कारण सूक्ष्म जीवाबद्दल लिनियसच्या काळामध्ये जास्त कोणाला माहिती नव्हतं. तर या ठिकाणी प्रश्न असा होता, किंगडम प्रोटोझोआ ही संकल्पना कुणी मांडली? तर जॉर्ज गोल्डफस. आणि ती आधुनिक वर्गीकरणात का स्वीकारली जात नाही? का? कारण की या गटामध्ये येणारे प्राणी किंवा सजीव यांचे पूर्वज कुठंतरी एकच नाहीये, तर वेगवेगळे आहेत. या कारणामुळे आधुनिक वर्गीकरणामध्ये याला जागा नाहीये, म्हणून उत्तर आहे पहिलं मित्रांनो. आता बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे? फादर ऑफ मॉडर्न टॉक्झॉनॉमी. फादर ऑफ मॉडर्न टॉक्झॉनॉमी, आधुनिक वर्गीकरण शास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते आणि त्यांनी कोणती महत्वपूर्ण पद्धत विकसित केली? मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला, नुसतं टॉक्झॉनॉमीचा जनक कोण असा जरी प्रश्न आला तर त्याचं मिनिंग पण तेच होतं, किंवा आधुनिक म्हणजे मॉडर्न टॉक्झॉनॉमीचा जनक कोण, तर ह्याचं पण उत्तर तोच आहे. आणि हाच प्रश्न आयोगाने रिसेंटली विचारणार मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर कार्ल लिनियस याला आपण काय म्हणत असतो? टॉक्झॉनॉमीचा जन्मदाता म्हणतो. त्याचे अनेक कार्य आहेत. काय काय कार्य आहेत? कार्ल लिनियसला आपण द्विनाम पद्धतीचा जन्मदाता म्हणतो, यानी बायनॉमियल नॉमेनक्लेचरचं फादर म्हणतो. या सोबतच या कार्ल लिनियसला आपण टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून पण ओळखत असतो. टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून ओळखत असतो. तिसरं पॉइंट लक्षात घ्या, याच लिनियसला आपण वर्गीकरणाचा पण जन्मदाता म्हणतो. याच लिनियसला आपण वनस्पती वर्गीकरणाचा जो काही कृत्रिम गुणधर्मावर आधारित वर्गीकरण आहे, हे जन्मदाता म्हणून आपण कोणाला म्हणतो? कार्ल लिनियसलाच म्हणतो. मग बघा, या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या, या सगळ्यांबद्दल एकदा सांगून देतो म्हणजे तुम्हाला पटकन समजून येईल काय आहे. सगळ्यात पहिलं लिनियस. लिनियसला आपण काय काय म्हणतो? कोणाकोणाचा जनक आहे ते समजा. लिनियसला सगळ्यात पहिलं बघा, आपण त्याला म्हणत असतो टॉक्झॉनॉमीचा जनक. त्याला म्हणतो आपण टॉक्झॉनॉमी जो आहे, या टॉक्झॉनॉमीचा जनक. यानंतर आपण म्हणतो त्याला प्लॅन्ट टॉक्झॉनॉमीचा जनक. प्लॅन्ट टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून पण ओळखत असतो. तिसरा आहे त्याला आपण म्हणत असतो अॅनिमल टॉक्झॉनॉमीचा जनक. अॅनिमल टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणतो. चौथं जर बघितलं तर त्याला द्विनाम पद्धतीचा जनक म्हणत असतो. द्विनाम पद्धत, कारण पुढे रिपीट प्रश्न येणार आहे ते. द्विनाम पद्धत, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. पाचवं पॉईंट जर बघितलं तर आणखी याला कोणतं म्हणत असतो? टू किंगडमचा जनक काय? हा टू किंगडम, फादर ऑफ टू किंगडम म्हणून ओळखत असतो. आणि सहावं कृत्रिम गुणधर्मावर आधारित वर्गीकरणाचा जनक आहे. कृत्रिम गुणधर्मावर आधारित वर्गीकरणाचा जनक म्हणून आपण जर कोणाला ओळखत असेल तर तो आहे कॅरोलस लिनियस. हे झालं. दुसरं ऑप्शन काय बघा, अरिस्टॉटल काय आहे? तर अरिस्टॉटलला आपण काय म्हणत असतो? एक पॉइंट हा बायोलॉजीचा जनक आहे, जीवशास्त्राचा जनक म्हणून ओळखत असतो. आणि दुसरं प्राणीशास्त्र यानी झुलॉजीचा जनक म्हणत असतो. कोणाला? अरिस्टॉटलला. आणखी कोणतं ऑप्शन राहिलं रे? कोणतं ऑप्शन आहे या ठिकाणी? तर मित्रांनो, माहित आहे का, जर बघितलं दुसऱ्या प्रश्नामध्ये डार्विन. डार्विन हा उत्क्रांतीच्या आधारे वर्गीकरण केलं, हे पण माहित आहे. आता ही गोष्ट लक्षात घ्या, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला विचारायचंय. आणि तिसरं, डार्विनचा सिद्धांत जगप्रसिद्ध आहे, यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. तर याच प्रश्नाच्या बाबतीत बघा, आता फादर ऑफ मॉडर्न टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून आपण कॅरोलस लिनियसला ओळखतो आणि त्यांचं कार्य मी आता सांगितलंय. पुढचं पॉइंट बघा, अरिस्टॉटल हा
नैसर्गिक वर्गीकरण पद्धत मांडत आहे? नाही. तर अरिस्टॉटलचं वर्गीकरण पण जवळपास कृत्रिम गुणधर्मावर आधारित होतं आणि अरिस्टॉटलच्या वर्गीकरणाला पुढे चालून मान्यता भेटली नाही, कारण ती सायंटिफिक वर्गीकरण होतं. याच कारणामुळं वर्गीकरणाचा जन्मदाता आपण अरिस्टॉटलला म्हणत नाही. सायंटिफिक पद्धतीने वर्गीकरणाची सुरुवात ही जर कोणापासून झाली असेल तर कॅरोलस लिनियस पासून झालेली आहे. आणि आपण अरिस्टॉटलला जीवशास्त्राचा जनक आणि प्राणीशास्त्राचा जनक म्हणत असतो. आता चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. उत्क्रांतीच्या सिद्धांताचं आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचं काही संबंध नाहीये, म्हणून बघा. आणि तिसरं कार्ल लिनियस. चौथं आर्यच विटाकर यांनी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत मांडली, बरोबर आहे. परंतु बघा, प्रश्न आपल्याला विचारलं होतं मॉडर्न टॉक्झॉनॉमीचा जनक कोण आहे, आणि मॉडर्न टॉक्झॉनॉमीचा आणि डार्विनचा, अरिस्टॉटलचा आणि विटाकरचा काही संबंध नाहीये. तर याचा संबंध येतो फक्त आणि फक्त म्हणजे कोण, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे कॅरोलस लिनियस. ज्या काही गोष्टी मी अवांतर सांगतो ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचं. आणि मित्रांनो, माहित आहे का, मी गॅरंटी देऊन सांगतो, जर इमानदारीने व्यवस्थित एवढं जरी केलं ना प्रत्येक टॉपिक नुसार, तरी आरामशीर मार्क येऊन जाईल. ह्याची पीपीटी जी आहे मी टेलिग्रामला शेअर करत जाईल. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, @science by अशोक पवार. सगळं स्मॉल मध्ये टाका, तुम्हाला टेलिग्रामची लिंक भेटून जाईल. ते जॉईन करा, त्याच्यावर हे सगळं काय आहे भेटून जाईल. एक्सप्लेनेशन सहित मी शेअर करत जातो. आता बघा पुढचं पॉईंट काय आहे. तिसरा प्रश्न, रॉबर्ट विटाकर यांनी मांडलेल्या पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीचा योग्य क्रम कोणता? रॉबर्ट विटाकर यांनी 1969 ला 5 किंगडम ही सिस्टम मांडलेली होती. 1969 ला जर बघितलं तर 5 किंगडम ही सिस्टीम मांडलेली. आता या 5 किंगडम मध्ये त्यांनी कोणकोणते 5 गट तयार केले. ते 5 गट कोणते ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, व्यवस्थित लक्ष द्या. 5 गटामध्ये जर बघितलं, सगळ्यात पहिलं गट तो कोणता असणार आहे, तर सगळ्यात पहिलं गट आहे मोनेरा. यानंतर दुसरा गट आहे प्रोटिस्टा. यानंतर तिसरा गट आहे कवक, ज्याला आपण काय म्हणतोय फंगी म्हणून ओळखत असतो. आणि तिसरा गट आहे वनस्पती. आणि चौथा गट वनस्पती. पाचवा गट काय आहे, प्राणी, अॅनिमिलिया. तर हे 5 गट. सगळ्यात पहिलं मोनेरामध्ये जीवाणू येतात. जीवाणूच्या पेशी या इनकम्प्लीट असतात. प्रोटिस्टामध्ये पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्व एकपेशीय सजीवांचा समावेश आपल्याला होताना दिसतो. यानंतर बघा, मोनेरा या सृष्टीची निर्मिती कोपलँड यांनी केलेली आहे. प्रोटिस्टा या सृष्टीची निर्मिती हॅकल यांनी केलेली आहे. आणि कवक या सृष्टीची निर्मिती आर्यच विटाकर यांनी केलेली आहे. लक्षात राहू द्या, काय म्हणतो, मोनेराचं या सृष्टीची निर्मिती, किंगडमची निर्मिती कोपलँड यांनी केलेली आहे. प्रोटिस्टामध्ये कोण येणार आहे, तर हॅकल यांनी केलेली आहे. त्यानंतर कवकाची निर्मिती कोणी केलेली आहे, आर्यच विटाकर नावाच्या शास्त्रज्ञांनी केलेली आहे. तर अशा प्रकारे लक्षात राहू द्या. तर सगळ्यात पहिल्यांदा मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती, प्राणी. तर या प्रश्नाचं उत्तर कोणते येईल, दुसरं येणार आहे. मित्रांनो, माहित आहे का, तर अशा प्रकारचे कधी कधी बेसिक लेवलचे प्रश्न विचारले जातात. यासोबत इथं लक्षात घ्या, मोनेरा किंगडम कोणी शोधून काढलं, तर कोपलँड नावाचा शास्त्रज्ञ आहे. त्यानंतर प्रोटिस्टा कोणी शोधून काढलं, तर हॅकल नावाचा शास्त्रज्ञ आहे. आणि कवक या किंगडमचा शोध कुणी लावला असेल, तर आर्यच विटाकर नावाच्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. आणि 5 किंगडमचा जन्मदाता कोण असेल, तर तोच रॉबर्ट विटाकर आहे, ज्याला आपण आर्यच विटाकर म्हणून पण ओळखत असतो. कधी शोध लावलेला आहे, तर वर्ष आहे 1969. तर तुम्हाला सगळं व्यवस्थित समजून गेलं असेल काय. आणि मोनेरामध्ये जीवाणू येतात. प्रोटिस्टामध्ये एक पेशी युनिसेल्युलार पृथ्वी तलावरील सर्व सजीव येत असतात. आणि कवकामध्ये, फंगीमध्ये ते सजीव येतात ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे, परंतु फोटोसिंथेसिस करत नाही आणि अन्न तयार करत नाही. अशा सजीवांचा समावेश कवकामध्ये होतो. बाकी वनस्पतीमध्ये वनस्पती येतात आणि प्राणीमध्ये प्राणी येत असतात. आता बघा पुढे काय, बघा, कार्ल वूज शास्त्रज्ञांचं नाव आहे. कार्ल वूज यांनी वर्गीकरणाची कोणती नवीन संकल्पना मांडली, ज्यामुळे वर्गीकरणाच्या सर्व पातळीवर बदल झाले. मित्रांनो, जेव्हा 5 किंगडमचा शोध लागला, 5 किंगडमच्या शोधानंतर त्याच्यामध्ये वर्गीकरणात त्या बदल करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता 5 किंगडमचा शोध लागल्यानंतर एक शास्त्रज्ञ आला, कार्ल वूज म्हणतो की 5 किंगडम नाही, वर्गीकरण करत असताना आपण 3 गटामध्ये करूया. आणि कार्ल वूजच्या वर्गीकरणालाच आपण 3 डोमेन म्हणून ओळखत असतो. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल दुसरा ऑप्शन, हे 3 डोमेन आहे. आणि काय केलं माहित आहे का, जे 5 किंगडम होते, कोणकोणते 5 किंगडम होते, सगळ्यात पहिलं मला सांगा, मोनेरा होतं. यानंतर प्रोटिस्टा होतं. यानंतर तिसरं कवक आणि फंगी. चौथं जर बघितलं वनस्पती. आणि 5वं काय आहे, प्राणी. हे 5 किंगडम आर्यच विटाकर यांनी मांडलेलं होतं. कार्ल वूज येऊन काय सांगतो की हे 5 किंगडम नाही, आपण यांना 3 गटामध्ये वर्गीकरण करूया. आणि कार्ल वूज काय करतो,
जो मोनेरा आहे या मोनेराचे 2 गट तयार करतो. एका गटाला तो नाव देतो आर्किया आणि दुसऱ्या गटाला नाव देतो तो बॅक्टेरिया. तर अशा प्रकारे हे 2 गट तयार करतो आणि तो सांगतो की दोन्ही गटामध्ये येणारे जे सजीव आहेत त्यांच्या पेशी इनकम्प्लीट आहेत आणि उरलेले जे 14 आहेत प्रोटिस्टा पासून ते प्राणीपर्यंत या सगळ्यांचा एक गट बनवतो आणि त्याला नाव देतो मित्रांनो युकॅरिया. तर अशा प्रकारे एकूण 3 गट तयार केलं कुणी, कार्ल वूज यांनी. पहिल्या गटाला नाव दिलं आर्किया, दुसऱ्या गटाला नाव दिलं बॅक्टेरिया आणि तिसऱ्या गटाला नाव दिलं युकॅरिया. आणि युकॅरियामध्ये प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणीला ठेवलं आणि अशा प्रकारे 3 गट तयार केले. म्हणून या वर्गीकरणाला आपण 3 डोमेन किंवा 3 डोमेन म्हणून ओळखत असतो, ही लक्षात राहू द्या. आणि कुणी मांडलं हे, कार्ल वूज याने. द्विनाम पद्धत कुणी मांडलेली आहे तर तो असणार आहे कॅरोलस लिनियस नावाचा शास्त्रज्ञ. द्विनाम पद्धत ही कधीची आहे? 1753 ला द्विनाम पद्धतीची सुरुवात झाली. नाव देण्याच्या पद्धतीला म्हणतो आपण द्विनाम पद्धत, की एखाद्या सजीवाला सायंटिफिक पद्धतीने नाव देण्याची जी पद्धत आहे ज्याला इंग्रजीतून बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणत असतो, ही पद्धत कार्ल लिनियस यांनी 1753 मध्ये मांडली. यानंतर नैसर्गिक वर्गीकरण कोणी मांडलेलं आहे तर नैसर्गिक वर्गीकरणाचा जन्मदाता बॅन्थम नावाचा शास्त्रज्ञ आणि त्याचा पार्टनर हुकर, हे दोघं काय आहेत? नैसर्गिक वर्गीकरणाचे जनक आहेत. आणि पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत कुणी मांडलेली आहे तर या ऑप्शनचं उत्तर आहे R.H. विटाकर. पण आपल्याला या ठिकाणी विचारलं होतं कार्ल वूजचं काय कार्य आहे, कार्ल वूज यांनी काय केलेलं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड, 3 डोमेनचं त्यांनी शोध लावलेला आहे. एक्सप्लेनेशन अशा पद्धतीने करून घ्या की जेणेकरून की जर या टॉपिकच्या रिलेटेड प्रश्न आला तर तो चुकता कामा नये राजांनो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. आता कंटाळा करायची वेळ गेली. मार्क जो टॉपिक अवघड वाटतोय तुम्हाला तो मला खाली काय करा, कमेंट्स करून सांगा. तो टॉपिक कसं सोपं करून तुमच्या ताटात वाढायचं ही माझी जबाबदारी आहे. बाकी तुमची जबाबदारी आहे समजलेलं टॉपिक चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करणे. परंतु युट्यूबच्या माध्यमातून असो किंवा कोणत्याही माध्यमातून मला जर तुम्ही जोडले गेले असेल तर विज्ञानामध्ये मार्क यायला म्हणजे यायलाच पाहिजे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता बघा, जर काही विद्यार्थ्यांना काही टॉपिक अवघड जात असेल, नोव्हेंबरचं एक्झाम असेल, राज्यसेवक पूर्व परीक्षा असेल किंवा गट कची मुख्य परीक्षा असेल आणि कमी वेळेमध्ये जर पूर्ण कोर्स करून घ्यायचा असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी खास लॉन्च केलेला आहे. कोर्स कधीपासून चालू आहे माहिती आहे का? 7 ऑगस्ट पासून चालू होणार आहे. ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोन्ही माध्यमातून हा कोर्स उपलब्ध आहे. 25 दिवसाचा कोर्स आहे. 25 दिवसामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे परफेक्टपणे घेतलं जाणार आहे. रोज 2 ते 2.5 तास लेक्चर होणार आहे आणि 7 ऑगस्ट पासून चालू होणार आहे. तर आवर्जून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता 25 दिवसासाठी. बॅचची फीस ऑनलाईन 999 रुपये आहे आणि ऑफलाईन ही 1199 आहे. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची नसेल तरी तुमचे कोणी मित्र असेल तर त्यांना आवर्जून सांगा ज्यांना विज्ञानचा प्रॉब्लेम आहे. कन्सेप्ट क्लॅरिटी जर झाली एकदा तर मार्क 100% येतात मित्रांनो. आणि तुम्हाला माहितच आहे, युट्यूबला जाऊन बघा फाउंडेशनचे लेक्चर कसं घेत असतो आपण. दुसरी गोष्ट, ज्यांचा अभ्यास झालाय, सगळं झालंय किंवा नवीन आहे, सगळ्यांसाठी 0 to Hero नावाची सुपर टेस्ट सिरीज आपण चालू करत आहे. टेस्ट सिरीज चालू होत आहे 10 ऑगस्ट पासून. एकूण 20 टेस्ट असणार आहे आणि 20 टेस्टला 50 प्रश्नांची एक टेस्ट आहे आणि 20 टेस्टला टॉपिक नुसार डिवाइड केलेलं आहे. टेस्टचं विश्लेषण अशा प्रकारे ऍप्लिकेशनवर व्हिडिओच्या माध्यमातून पण भेटणार आहे. टेस्टचं विश्लेषण पीडीएफच्या माध्यमातून भेटणार आहे. पीडीएफ मध्ये जर बघितलं तर 4 पर्यायाचं विश्लेषण असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रश्न जे आहे तो मराठी आणि इंग्रजी दोन्ही मधून असणार आहे. यासाठी तुम्हाला कुठंच असा अडथळा येणार नाही की सर मला इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे, मला मराठीचा प्रॉब्लेम आहे. तर सगळ्या गोष्टी, तर 10 ऑगस्ट पासून ही टेस्ट चालू होत आहे. एकूण 20 टेस्ट 50 प्रश्नांची आणि फीस असणार आहे 249. तर अपेक्षा करतो की तुम्हाला हा पूर्ण एक प्रोग्राम समजून आला असेल आणि जॉईन करण्यासाठी सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आणि जरी मनात काही दुःख असेल तर खाली दिलेला नंबर आहे, त्या नंबरला आवर्जून कॉन्टॅक्ट करा. मी तुमच्याशी प्रत्यक्ष भेटून तुमचं काही बोलून काय आहे, तुमचा जो काही प्रश्न असेल त्याचं निराकरण करू आपण. तर समजलीत पर्यंत बघा, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. काय आहे? हिस्टोरिया प्लॅन्टरम या पुस्तकात वनस्पतीचं वर्गीकरण कुणी केले आणि त्यांना वनस्पती शास्त्राचा जनक म्हणून ओळखले जातात? तर मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं, या प्रश्नाचं उत्तर आहे भाई थिओफ्रस्टिस. थिओफ्रस्टिस याला वनस्पती शास्त्राचा जनक म्हणत असतो. फादर ऑफ बॉटनी म्हणून ओळखलं जातं याला. आपण बॉटनीचा जनक म्हणत असतो. आणि यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे हिस्टोरिया प्लॅन्टरम. आणि हा हिस्टोरिया प्लॅन्टरम जो पुस्तक आहे ना,
हा बॉटनीवरील जगातील पहिलं पुस्तक आहे. बरोबर का? जसं विज्ञानचं आपला पुस्तक आहे की नाही एमपीएससी विज्ञान, तशा प्रकारे यांनी पहिलं पुस्तक लिहिलं. कोणतं? हिस्टोरिया प्लॅन्टरम, बॉटनीवरील. आणि बॉटनीचा जन्मदाता म्हणून थिओफ्रस्टिसला ओळखत असतो. तर अरिस्टॉटलनी काही लिहिलंय का? जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का? तर अरिस्टॉटलचं काही आहे का? तर अरिस्टॉटलच्या बाबतीत आपण या ठिकाणी बघूया. अरिस्टॉटल यांनी काय लिहिलेलं आहे, तर काही पुस्तकांची मांडणी अरिस्टॉटल यांनी काय आहे केलेलं आहे. त्याच्या पहिले बघा जॉन रेनी काय केले, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचंय. आता बघा जॉन रेचं जर बघितलं तर या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे. जॉन रेचं मिनिंग काय? अरिस्टॉटलला काय म्हणतो रे आपण? जीवशास्त्राचा जनक म्हणतो. वनस्पती नंतर काय? प्राणीशास्त्राचा जनक. जॉन रेच्या बाबतीत बघितलं तर जॉन रेच्या बाबतीत एक पॉइंट लक्षात घ्या. हे जॉन रे यांनी काय केलेलं? जॉन रेच्या बाबतीत जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, वनस्पती वर्गीकरणात फुलांच्या रचनेवर भर दिले याने जर बघितलं, किंवा स्पेसीज ही वर्गीकरणाची मूलभूत संकल्पना आहे असं काय यांनी मांडलेलं आहे. म्हणजे हा स्पेसीज बद्दल बोलतोय. कोण? जॉन रे. जॉन रे म्हणतो की स्पेसीज यांनी काय, ज्याला जाती म्हणत असतो, ही वर्गीकरणासाठी मूलभूत घटक आहे, मूलभूत घटक आहे अशा प्रकारे कोण सांगतो? जॉन रे. तर तुम्हाला जर प्रश्न विचारलं वर्गीकरणात स्पेसीजचा वापर पहिल्यांदा कोणी केलं, तर या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे जॉन रे. मित्रांनो ही गोष्ट लक्षात राहू द्या. यानंतर जोसेफ काय आहे, हे वनस्पती वर्गीकरणात फुलांचा वापर केलाय यांनी. जोसेफ यांनी काय केलंय, वनस्पतीचं वर्गीकरण करत असताना जो वनस्पतीचे फूल आहेत या फुलांचं भर दिलं किंवा फुलांवर भर दिलं आणि त्यानुसार वनस्पतीचं वर्गीकरण केलेलं आहे. तर तुम्हाला कळालं असेल अरिस्टॉटलला आपण काय जीवशास्त्राचा जनक, प्राणीशास्त्राचा जनक. थिओफ्रस्टिसला आपण वनस्पती बॉटनीचा जनक, हिस्टोरिया प्लॅन्टरम बॉटनीवरील जगातील पहिलं पुस्तक यांनी लिहिलेलं आहे. जॉन रे यांनी काय सांगितलं, स्पेसीज यांनी जाती जी असतात ना मित्रांनो, ही वर्गीकरणाची मूलभूत एकक आहे किंवा फंडामेंटल युनिट आहे. स्पेसीज हाच वर्गीकरणाचा फंडामेंटल युनिट आहे असं कोणी सांगितलं? जॉन रे यांनी. आणि जोसेफ यांनी काय केलं, वनस्पतीचं वर्गीकरण करत असताना फुलांच्या रचनेवर भर दिलं आणि त्यानुसार वनस्पतींचं वर्गीकरण केलंय. तर या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे दुसरं. मित्रांनो बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने फायलोजेनिक ही संकल्पना मांडली आणि जीवन वृक्ष ही लाईफ संकल्पना प्रस्तावित केली? तर आता बघा या ठिकाणी म्हटलंय की फायलोजेनी नावाची संकल्पना कुणी मांडलेली आहे, आणि पुढे चालून म्हणतोय तो की जीवन वृक्ष ट्री ऑफ लाईफ प्रस्तावना प्रस्तावित केली. ट्री ऑफ लाईफचं मिनिंग समजून घ्या. अंशावळ म्हणत असतो आपण की एखादा सजीव इथपर्यंत आलाय तर त्याच्या पाठीमागे त्याची अंशावळ काय आहे हे दाखवणारा जो चार्ट असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो? ट्री ऑफ लाईफ म्हणत असतो. जसं तुझं पंजोबा, तुझा आजोबा, तुझे वडील आणि तू आणि तुझा मुलगा, तुझा नातू, ही जी काही आहे तर ही सगळी अंशावळ जो आहे यालाच आपण ट्री ऑफ लाईफ म्हणत असतो. तर प्रत्येक सजीव इथपर्यंत येत असताना या पद्धतीनंच पुढे आलेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी कोणत्या शास्त्रज्ञाने फायलोजेनिक म्हणजेच काय आहे, ट्री ऑफ लाईफ ही संज्ञा संकल्पना प्रस्तावित केली? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहिला ऑप्शन आहे चार्ल्स डार्विन, दुसरा आहे कार्ल लिनियस, तिसरा अर्नेस्ट हेकल आणि चौथा आहे मित्रांनो रॉबर्ट काय आहे विटाकर. आता बघा या प्रश्नाचं उत्तर आहे अर्नेस्ट हॅकल. अर्नेस्ट हॅकल यांनीच काय केलं माहित आहे का? फायलोजेनी नावाची संकल्पना मांडलेली आहे. हिने काय वापरलेलं? फायलोजेनी नावाची संकल्पना काय मांडलेली? कोणी? हॅकल यांनी. आता डार्विन यांनी काय रे? चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला की सजीवाची उत्पत्ती कशी झाली आहे. लिनियस यांनी काय रे? द्विनाम पद्धत मांडलेली आहे. टू किंगडमचा जनक आहे, टॉक्झॉनॉमीचा जनक आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा यानंतर जर बघितलं तर काय आहे, तर त्यानंतर आहे कोणता? हॅकल यांनी फायलोजेनी ही संकल्पना मांडली. आता बघा हा जो उत्क्रांतीचा सिद्धांत आहे, उत्क्रांतीचा सिद्धांत मांडत असताना सुद्धा हा जो काही चार्ल्स डार्विन आहे ना, ह्यांनी तोच नियम पाळला. तो म्हणजे कोणता? तर ह्यांनी पण फायलोजेनी हा जो मूलभूत गुणधर्म घेऊन त्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. उत्क्रांती सिद्धांत काय सांगतो? तेच सांगतोय की आपण कुठून आलोय. उत्क्रांती सिद्धांत काय सांगतं? तेच आपल्या पूर्वजाबद्दल सांगतोय. आणि फायलोजेनिक गुणधर्म पण तेच सांगतोय. मग हॅकल यांनी जेव्हा फायलोजेनिक गुणधर्मावर आधारित काय केलं सांगितलं, त्याचाच आधार घेऊन चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. क्लिअर इथपर्यंत? तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा उत्क्रांती संबंध दर्शवण्यासाठी फायलोजेनी संज्ञा वापरली व काय जीवन ही संकल्पना सांगितली. म्हणजे याचा अर्थ उत्क्रांती कशी झाली हे आपल्याला डार्विन यांनी सांगितलंय.
पण उत्क्रांती कशी झाली हे वापरण्यासाठी किंवा हे सांगण्यासाठी ज्या गुणधर्मांचा वापर केला तो गुणधर्म म्हणजे फायलोजेनी, आणि फायलोजेनीचा अर्थ आहे इव्हॉल्युशन, उत्क्रांती, आणि कसं आपण आलो आपले अंशावळ म्हणतो त्याला. आणि दुसरी गोष्ट, आणि ही फायलोजेनी संकल्पना कोणी मांडलेली? हॅकल याने. आणि रॉबर्ट विटाकरने काय 5 किंगडमचा शोध लावलेला आहे, जगाला माहित आहे. या प्रश्नाचं उत्तर तिसरं असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. काही नवीन डेटा मी देण्याचा प्रयत्न करतोय, जो पारंपरिक पद्धतीने आहे तो तर देतोयच, किंवा जे आपण शिकवतोय ते तर देतोय. त्याच्या व्यतिरिक्त जर एखादा नवीन पॉईंट आला तर ती नोट डाऊन करून घे जा, खास करून क्लास केलेल्या विद्यार्थ्यांना. ओव्हरऑल आउट ऑफच मार्क यायला पाहिजे. कटलं तर एखादा बाय मिस्टेकली चुकू द्या, पण मार्क येणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा. जाती यानी स्पेसीज ही वर्गीकरणाची मूलभूत एकक आहे, ही संकल्पना सर्वप्रथम कुणी मांडली? आताच सांगितलं मी तुम्हाला, जाती नावाची संकल्पना ही कुणी मांडलेली आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं की वर्गीकरणासाठी फंडामेंटल युनिट ही स्पेसीज असतं. ही गोष्ट आपल्याला कोणी सांगितली? जॉन रे यांनी सांगितलेले. आताच मी थोड्या वेळाखाली तुम्हाला या ठिकाणी काय आहे सांगितलं की त्यांनी सांगितलेले. आता बाकी गोष्ट बघा, आणखी काय रे, कार्ल लिनियस यांनी काय केलं? वनस्पती आणि प्राणी अशा प्रकारे सजीवांचे 2 गटात यानी 2 किंगडम मध्ये वर्गीकरण केलं. टॉक्झॉनॉमीचा जनक, बाकी सगळ्या गोष्टी आहे. अरिस्टॉटल याने वनस्पतींचं वर्गीकरण 3 गटात केलं. पहिल्या गटाला त्यांनी हर्ब्स नाव दिलं, दुसऱ्या गटाला त्यांनी श्रब्स नाव दिलं, आणि तिसऱ्या गटाला त्यांनी ट्रीज हे नाव दिलेलं आहे. परंतु त्याच्या वर्गीकरणाला पुढे चालून मान्यता मिळाली नाही राजांनो, ही गोष्ट लक्षात द्या. जॉन रेज यांनी सांगितलं कोणत्याही सजीवाच्या वर्गीकरणामध्ये मूलभूत घटक जर कोण असेल तर त्या सजीवाची स्पेसीज, त्या सजीवाची जाती. स्पेसीज म्हणजे काय? सजीवांचा असा समूह ज्या सजीवांमध्ये सारखेपणा सर्वात जास्त आढळतं. सजीवांचा असा समूह ज्यामध्ये सजीव परस्पर प्रजनन करून नवीन सजीवाची निर्मिती करू शकतात, त्या सजीवाच्या गटाला, त्या सजीवाच्या समूहाला स्पेसीज म्हणतो. आणि स्पेसीज ही संकल्पना वर्गीकरणात मूलभूत आहे, हे आपल्याला जॉन सीना नाही, जॉन रे यांनी सांगितलेले आहे. आणि शेवटचं थिओफ्रस्टिस. थिओफ्रस्टिसच्या जर बाबतीत बघितलं, हे वनस्पती शास्त्राचा जनक आहे रे. थिओफ्रस्टिस काय आहे? वनस्पती शास्त्राचं काय आहे? जनक म्हणून ओळखलं जातं. दुसरी गोष्ट बघा, या ठिकाणी लक्षात राहू द्या. मग या प्रश्नाचं उत्तर काय? तिसरं. शास्त्रज्ञावर सगळे प्रश्न घेतले या पहिल्या लेक्चरमध्ये. म्हणजे शास्त्रज्ञावर प्रश्न आला तर असं वाटायला पाहिजे की युट्यूबचं झालेलं आहे, कळलं? त्यासाठी काही नवीन पॉईंट आले तरी नोट डाऊन करून ठेवत जा. आता बघा, नैसर्गिक वर्गीकरण पद्धत, क्लासिफिकेशन, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन विकसित करण्याचे श्रेय प्रामुख्याने कोणाला जातात? हाच प्रश्न आयोगाने अनेक वेळेस विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बँथम आणि हुकर. हे जेव्हा रॉयल बॉटनिकल गार्डन मध्ये अभ्यास करत होते, मास्टरची डिग्री घेत होते, त्यावेळेस यांनी काय केलं? वनस्पतीचं वर्गीकरण केलं राजा. कोणत्या गुणधर्मावर आधारित? तर नैसर्गिक गुणधर्मावर आधारित. तर त्यावेळेस लिनियस काय करत होता? तर लिनियस मित्रा कृत्रिम गुणधर्मावर आधारित वर्गीकरण केलेलं आहे. जर नैसर्गिक गुणधर्मावर आधारित आयोगाने अनेक वेळेस विचारलं तर येणाऱ्या काळात तुला कृत्रिम विचारलं तर हसत हसत तुला कार्ल लिनियस गोल करता यायला पाहिजे. हसत हसत म्हणतोय भाऊ, कळलं का? गालात हात, वर्गामध्ये खूप मुलं असतात, कळले की नाही? आता बघा, अर्नेस्ट हेकल यांनी काय केलं? ह्यांनी 3 किंगडमचा शोध लावलं. ह्यांनी 3 किंगडमचा शोध लावलं आणि 3 किंगडम मध्ये कोणाला जागा दिली रे? प्रोटिस्टा या नवीन सृष्टीचा शोध लावलं. आणि प्रोटिस्टामध्ये अनेक सजीवांना यांनी काय केलं माहिती आहे का? एकत्र ठेवलं. तर प्रोटिस्टा किंगडमचा शोध लावणारा हॅकल. कार्ल वूज यांनी काय केलं? कार्ल वूज यांनी 3 डोमेनचा शोध लावलं. 3 डोमेन म्हणजे कोणकोणते? पहिलं सांगितलं आर्किया, दुसरं सांगितलं बॅक्टेरिया डोमेन, आणि तिसरं जर बघितलं तर तो आहे युकॅरिया. तर युकॅरिया नावाचा हा तिसरं डोमेन आहे. तर अशा प्रकारे बघा, या ठिकाणी 3 डोमेन कार्ल वूज यांनी सांगितलं. कोणतं? पहिलं डोमेन आर्किया, दुसरं डोमेन बॅक्टेरिया. सर हे कोण आहेत आर्किया बॅक्टेरिया? आर्किया बॅक्टेरिया दोघांमध्ये पण बॅक्टेरिया येतात, पण बॅक्टेरिया मधले असे काही बॅक्टेरिया जे बाकीच्यांपेक्षा म्हणतात मी वेगळा आहे. जसं तुमचा ग्रुप असतो की नाही, 7-8 जणांचा ग्रुप आहे आणि एक कार्यकर्ता 2 कार्यकर्ता त्याच्यातले म्हणतात नाही नाही मी त्यांच्यासारखं नाहीये, मी वेगळा आहे. का? कारण तो वेगळं वेगळं राहतंय, एकटं राहतंय, कळलं की नाही? आणि तुम्हाला वाटतं तो वेगळा आहे, खरंच तर वेगळा आहे का? काही प्रमाणात वेगळा आहे. तो वेगळं कारण तो अभ्यासासाठी राहत असेल किंवा बाकीचे जे काही कांड असतील या कारणामुळे राहत असेल. परंतु तशाच प्रकारे जीवाणूतील काही जीवाणू म्हणतात
आम्ही बाकीच्या जीवाणूसारखे नाहीये. मग त्याला काय केलं रे, त्याला कार्ल वूज यांनी कानाखाली 2 मारलं आणि सेपरेट आर्किया नावाचा गट तयार केलं, त्याच्यात ठेवले त्यांना. आणि बाकी उरलेले जे म्हणते ना आम्ही सगळे एकच आहे भाऊ बंधू, त्यांना बॅक्टेरियामध्ये ठेवलं. आणि ते सजीव ज्यांच्या पेशी कंप्लीट होत्या, जे युकॅरोटिक होते, जे दृश्य केंद्रकी होते, ज्यामध्ये प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी येतात, त्यांना जागा दिली युकॅरियामध्ये. असे 3 डोमेनचा शोध लावला तो म्हणजे कोण, कार्ल वूज. अपेक्षा करतो की शास्त्रज्ञावर तुम्हाला आता भरोसा यायला लागला असेल. शास्त्रज्ञ धोका देत नाही, कळेल का? यासाठी शास्त्रज्ञावर भरोसा ठेवू, दुसरं कोणावर नको ठेवू भाऊ. इकडे लक्ष द्या. द्विनाम पद्धतीनुसार प्रत्येक सजीवाला 2 नावे दिली जातात. ही नावे अनुक्रमे कोणती? मित्रांनो माहित आहे का? द्विनाम पद्धतीच्या बाबतीत तुला माहित असायला पाहिजे. काय माहित असायला पाहिजे? द्विनाम पद्धत, द्विनाम पद्धत, द्विनाम पद्धत बायनॉमियल नॉमेनक्लेचर कधीपासून सुरू झाली आहे, कधीपासून सुरू झालेली आहे? तर मित्रांनो माहित आहे का? 1 मे 1753 ला कोण रे, लिनियस यांनी मांडलेलं आहे. लिनियस यांनी कोणत्या पुस्तकात? स्पेसीज प्लॅन्ट्रम नावाचा पुस्तक आहे. आणि या स्पेसीज प्लॅन्ट्रम नावाच्या पुस्तकामध्ये तो काय करतो, पहिल्यांदा बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम मांडतो. नाव मांडत असताना त्यांनी काही नियम सांगितलं की पृथ्वी तलावरील असणाऱ्या सजीवाला सायंटिफिक नाव कसं द्यायचं. तो म्हणतो जर नाव द्यायचं असेल तर तुम्हाला त्या सजीवाचं जीनस माहित असायला पाहिजे, त्या सजीवाचं स्पेसीज पण माहित असायला पाहिजे. इंग्रजीतून लक्षात ठेवा, मराठीतून याला अनेक समानार्थी शब्द आहेत, यासाठी कन्फ्युज होताल म्हणून इंग्रजीतून म्हणतो. तो म्हणतो यानंतर जीनस ही सुरुवात ही कॅपिटल लेटरने व्हायला पाहिजे, कॅपिटल लेटरने, आणि स्पेसीजची सुरुवात ही स्मॉल लेटरने होणं गरजेचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तिसरा नियम सांगतो तो की जे नाव आहे ते लॅटिन भाषेत असणं गरजेचं आहे. लॅटिन भाषा. आणि सर जो लिपी आहे तर ही लिपी इटॅलिक लिपी असणं गरजेचं आहे. इटॅलिक लिपी, अशा प्रकार त्याचं म्हणणं आहे. बघा, नाव देत असताना 2 संज्ञेचा वापर. एक म्हणजे प्रजाती, ज्याला आपण जीनस म्हणतो राजा, आणि दुसरं म्हणजे काय, जाती, ज्याला आपण स्पेसीज म्हणतो. तो म्हणतो नाव देत असताना सुरुवातीला प्रजाती आणि जीनस लिहा, त्यानंतर जाती आणि स्पेसीज लिहा. मित्रांनो, प्रजाती आणि जीनसची सुरुवात कॅपिटल लेटरने करा, स्पेसीज आणि जातीची सुरुवात स्मॉल लेटरने करा. नाव हा कोणत्या भाषेत पाहिजे रे? नाव हा लॅटिन भाषेत पाहिजे. लिपी कोणती पाहिजे? तर लिपी इटॅलिक पाहिजे. पुढे म्हणतो नाव हा, जे नाव देत असताना जे अल्फाबेट वापरतात, या अल्फाबेटची संख्या 3 पेक्षा कमी असू नये आणि 13 पेक्षा जास्त असू नये. हे सगळे नियम आहेत. हे सगळे नियम कुणी सांगितले? आता मी तुम्हाला सांगितले, पण माझ्या पहिले कुणी सांगितले? माझ्या सरांनी सांगितले. आणि सगळ्यात पहिले कुणी सांगितले तर त्या कार्यकर्त्याचं नाव आहे कार्ल लिनियस. मित्रांनो समजलं? तर कुठं सांगितले हो? अरे माझ्या कानात थोडी येऊन सांगितले. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकात हे सगळे नियम आहेत. आणि पुस्तकाचं नाव काय आहे? तर पुस्तकाचं नाव आहे फिलॉसॉफिया बॉटनिका. नावात लक्ष दे भाऊ. कोणी म्हणतात नावात काय पडलंय? मित्रांनो माहित आहे का, नावात खूप काही पडलंय. फक्त नाव सायन्सचे पाहिजे. समजलं का? फक्त नाव काय पाहिजे? सायन्सचे पाहिजे. नावात खूप काही दडलंय. तर कोणत्या पुस्तकात? फिलॉसॉफिया बॉटनिका या पुस्तकामध्ये त्यांनी नियम दिले. आणि मला सांगा, द्विनाम पद्धत कोणत्या पुस्तकात मांडले? तर स्पेसीज प्लॅन्टरम. कधी मांडली? 1 मे 1753 ला. तर अशा प्रकारे आता हा प्रश्न काय विचारलाय? प्रश्न विचारले मित्रांनो माहित आहे का, द्विनाम पद्धतीनुसार प्रत्येक सजीवाला नावं दिलं जातात. तर नाव देत असताना 2 शब्दांचा वापर केला जातो. ते 2 शब्द कोणते? तर तुम्हाला कळत असेल, हा जीनस एक शब्द आहे आणि दुसरं मला सांगा कोणतं? स्पेसीज नावाचा एक शब्द आहे. तर या प्रश्नाचं उत्तर दुसरं आहे. फायलम, क्लास, किंगडम ह्या कोणत्याही दुसऱ्या टर्मचा वापर होत नाही. जीनसचा वापर होतो आणि स्पेसीजचा वापर होतो. तर या प्रश्नाचं उत्तर दुसरं आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला समजत असेल. क्लिअर इथपर्यंत? आता काही म्हणतील तर खूप फास्ट होत आहे. हो माहित आहे का, थोडं रिव्हिजन कर, आणखी 1-2 दिवसात वाटल्यास स्लो करतो. पण काय, जेवढं जास्त कंटेंट कव्हर होईल तेवढं, कारण प्रश्न खूप डिटेल चाललाय. त्यासाठी थांबून बघत जा. युट्यूबला आहे, तुझ्या मोबाईलला आहे, कधी बघू शकतो. चालेल? आणि तरी जर काहींना वाटत असेल तर स्लो शिकवा. कमेंट्स करा. 100% तुमची काळजी घेतली जाईल, तुमच्या भावनेची काळजी घेतली जाईल. आपल्याकडे खूप मोठी जागा आहे.
दुसऱ्यांच्या भावना ठेवायला. कळलं? त्यासाठी तुमच्या भावना प्रकट करत जा. कळले की नाही? कशाच्या बाबतीत? अभ्यासाच्या बाबतीत. नाहीतर दुसरं सांगत बसतील लहानपणीचं. बघा एक लक्ष द्या. काय आहे? थॉमस कळलं का? कॅव्हेलियर स्मिथ नाव आहे भाऊ. असले नाव आहेत. काय नाव आहे बघा? थॉमस कॅव्हेलियर स्मिथ. आपल्यासारखं नाही अंबादास, रामदास, तुकाराम ते शोध लावतात. सगळे असले आहेत. अंबादास वेगळं शोध लावते. बघा थॉमस कॅव्हेलियर स्मिथ यांनी वर्गीकरण शास्त्रात कोणते महत्वपूर्ण योगदान दिले? पंचसृष्टी वर्गीकरण केलं, 3 डोमेन केलं, प्रोटिस्टाच्या वर्गीकरणात महत्वपूर्ण बदल आणि नवीन सृष्टी प्रस्तावित केली आणि द्विनाम पद्धतीचा विस्तार केलं. आता असे प्रश्न सॉल्व्ह करत असताना राजा तुला वाचायची गरज नको पडायला पाहिजे. कसं सर? अरे राजा मला एक सांग, पंचसृष्टी वर्गीकरण हे विटाकरची आहे की नाही रे? विटाकरची आहे की नाही? मग तो उत्तर येणार आहे का? नाही. तर राजा मला एक सांग, 3 डोमेन ही कार्ल वूडची येणार आहे. आता सांगितलं ते येणार आहे का? नाही सर. द्विनाम पद्धती कोणी सांगितलेले? तर द्विनाम पद्धत भाऊ कार्ल लिनियस यांनी सांगितलेली आहे. मग राहिला कोण? राहिला भाऊ प्रोटिस्टा. समजलं? म्हणून बघा थॉमस कॅव्हेलियर स्मिथ यांनी प्रोटिस्टा हे उत्तर आहे. प्रोटिस्टा या वर्गीकरणात महत्वपूर्ण बदल आणि नवीन सृष्टी काय केल्याने प्रस्तावित केलेली आहे. समजतं? इथपर्यंत कळतंय? आता बघा काय केलं रे? तर मित्रांनो माहित आहे का, एक नवीन गट तयार केलं प्रोटिस्टामध्ये. त्याला आपण क्रोमॅलो विलाटा म्हणून ओळखत असतो. बघा एक नवीन किंगडम तयार केलं. कुणी तयार केलं माहित आहे का? स्मिथ यांनी. कशात बदल करून? कशात बदल करून? प्रोटिस्टा. मग बघा आता प्रोटिस्टा या किंगडमचा शोध जर कुणी लावला होता तर कोण होतं रे? हॅकल. हॅकल नंतर बघा स्मिथ आला आणि स्मिथ यांनी काय केलं? या प्रोटिस्टात बदल केलं आणि बदल करून एक नवीन सृष्टी स्थापन केली. सृष्टीचं नाव थोडं अवघड आहे. त्याला क्रोमॅल विलोटा म्हणून ओळखत असतो. बघा क्रोमॅल विलोटा म्हणून ओळखत असतो. तर हा क्रोमॅल विलोटा नावाची जी की नवीन सृष्टी आहे ही कुणी तयार केली असेल तर थॉमस कॅव्हेलियर स्मिथ यांनी केलेली आहे. कशातून केलेली आहे? प्रोटिस्टातून. मग प्रोटिस्टात बदल करण्याचं काम कुणी केलेलं आहे? यांनी. म्हणून हे तिसरं उत्तर आहे. प्रोटिस्टा वर्गीकरणात महत्वपूर्ण बदल आणि नवीन सृष्टी प्रस्तावित केली. आणि नवीन सृष्टी या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. त्याला काय? क्रोमॅलियोलेटा म्हणून ओळखत असतो. तर ही सृष्टी लक्षात राहू द्या. द्विनाम पद्धतीचं विस्ताराच्या बाबतीत जर बघितलं तर हे कुणी केलेलं आहे? तर मित्रांनो माहित आहे का द्विनाम पद्धत ही कुणी मांडलेली आहे? तर ही तुम्हाला माहित आहे. कुणी? कार्ल लिनियस. 3 डोमेन कार्ल वूड आणि पंचसृष्टी वर्गीकरण विटाकर यांनी मांडलेले. या प्रश्नाचं उत्तर तिसरं आहे. सिस्टिमा नेचरिया. सिस्टिमा नेचरिया हा ग्रंथ कुणी लिहिला ज्याने आधुनिक वर्गीकरणाचा पाया घातला? अरे हा एकच कार्यकर्ता आहे. तर सिस्टिमा नेचरिया बघा तो म्हणजे काय? कार्ल लिनियस. कार्ल भाऊ लिनियस. कार्ल लिनियसने वेगवेगळे पुस्तक लिहिले. महत्वाचे पुस्तक सांगतो. सगळ्यात पहिलं फिलॉसॉफिया बॉटनिका. फिलॉसॉफिया बॉटनिका नावाचा पुस्तक आहे. बॉटनिका नावाचा काय आहे? पुस्तक आहे. दुसरं पुस्तक महत्वाचं आहे. त्याला म्हणतात स्पेसीज प्लॅन्टरम. स्पेसीज प्लॅन्टरम नावाचा पुस्तक. आणि यांनी लिहिलेलं तिसरं पुस्तक महत्वाचं आहे. सिस्टिमा नेचरिया. सिस्टिमा नेचरिया. समजलं? आणि इथं तेच विचारले सिस्टिमा नेचरिया नावाच्या पुस्तक बद्दल. तर सांगतो बघा फिलॉसॉफिया बॉटनिका मध्ये काय रे? द्विनाम पद्धत जी आहे या द्विनाम पद्धतीचे नियम जर कुठे लिहिले असतील तर फिलॉसॉफिया बॉटनिका नावाच्या पुस्तकामध्ये. बघा स्पेसीज प्लॅन्टरम हा 1 मे 1753 ला पब्लिश झालं आणि या ठिकाणी वनस्पतीला शास्त्रीय नाव दिलं. मग द्विनाम पद्धतीची सुरुवात बायनॉमियल नॉमेनक्लेचरची सुरुवात कधीपासून झाली? तर 1 मे 1753 पासून. आणि सिस्टिमा नेचरिया हे 1 ऑगस्ट 1758 ला या पुस्तकामध्ये प्राण्याला शास्त्रीय नाव दिलं. तर प्राण्याला शास्त्रीय नावाची सुरुवात 1 ऑगस्ट 1758 ला. आणि या टाइमला या पुस्तकाची 10वी एडिशन होती. 10th एडिशन मित्रा जर सांगायचं डिटेल म्हटलं तर. ऍक्च्युली या पुस्तकाचं लिखाण त्यांनी 1735 मध्येच केलं. आणि जेव्हा त्याची 10वी आवृत्ती त्यांनी काढली त्यामध्ये त्यांनी 1758 ला प्राण्यांना शास्त्रीय नाव दिलं. त्याच्या अगोदर प्राण्याला दिलं नव्हतं. 1753 ला त्यांनी वनस्पतीला शास्त्रीय नाव दिलं. कोणत्या पुस्तकात? स्पेसीज प्लॅन्टरम. हे सगळं कोणाबद्दल सांगतो?
अंबादास बद्दल नाही, कार्ल लिनियस बद्दल सांगतोय मी. समजलीत पर्यंत? तर लक्ष द्या, उत्तर काय असायला पाहिजे? कार्ल लिनियस असायला पाहिजे. सर बाकीच्यांनी काय केलं? बाकीच्यानं जॉन रेनी काय केलं? तर त्यांनी मेथडस प्लॅन्ट्रम नोवा नावाचं पुस्तक लिहिलं. जॉन रेचं बुकचं नाव आहे मेथडस प्लॅन्ट्रम नोवा नावाचा काय आहे हा पुस्तक लिहिलं. सर अरिस्टॉटलचं पुस्तक कोणतं आहे? तर तेचही लक्षात राहू दे. अरिस्टॉटलचं पुस्तक हिस्टोरिया अॅनिमलिया नावाचं पुस्तक आहे. अरिस्टॉटल याने हिस्टोरिया अॅनिमलिया नावाचा पुस्तक आहे, कारण त्यांनी वनस्पती प्राणीशास्त्राचा जनक आहे. सर कार्ल लिनियसचे हे सगळे आहेत. कार्ल लिनियसचे फिलॉसॉफी ऑफ बॉटनी का स्पेसिस प्लॅन्ट्रम सिस्टिमा नेचरिया, डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. कोणत्या पुस्तकामध्ये? कोणत्या? ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस. ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस हे पुस्तक जर कुणी लिहिलं असेल तर चार्ल्स डार्विन यांनी. आणि हे 3 पुस्तक कुणी लिहिलं? कार्ल लिनियस यांनी. अरिस्टॉटल यांनी हिस्टोरी ऑफ अॅनिमलिया लिहिलं. तर जॉन रे यांनी मेथडस प्लॅन्ट्रम नोवा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. तर बघून घ्या, येणाऱ्या काळात जर विचारलं तर आपला प्रश्न बाहेर जाता कामा नये. प्रश्न आल्यानंतर संदर्भ शोधण्यात काही अर्थ नाही, आणि त्याच्या पहिले असेल तर आपण ते परफेक्ट करणं गरजेचं आहे मित्रा. तर अपेक्षा करतो की तुला कळत असेल, माझ्या भावना समजत असेल, माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचत असेल की नेमकं काय आणि कशा प्रकारे असणार आहे. यानंतर बघा 12वा प्रश्न. अर्नेस्ट हॅकेल याने प्रोटिस्टा ही तिसरी सृष्टी का प्रस्तावित केली आणि तिचे मुख्य कारण काय होते असा प्रश्न विचारलाय. हे तर तुम्हाला माहित आहे. प्रोटिस्टा या किंगडमचा शोध जर कुणी लावला असेल तर हॅकेल यांनी लावला. पण तिने का तयार केलं? बॅचच्या विद्यार्थ्यांनी माहित असेल भाऊ, मी तुम्हाला सांगितलं होतं का तयार केलं. तर मित्रांनो माहित आहे का? या ठिकाणी समजून घ्या म्हणजे उत्तराकडे जाता येईल. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा लिनियस यांनी वर्गीकरण केलं, तेव्हा लिनियस यांनी 2 गटात वर्गीकरण केलं. एक म्हणजे प्राणी आणि दुसरं म्हणजे वनस्पती, आणि 2 गटामध्ये जागा दिलती. परंतु बघा, काही सजीव होते जसं युग्लिना सारखा सजीव. आता युग्लिनाचा काय प्रॉब्लेम होता बघा. हे काय करत होता? हा दिवसा जर बघितलं तर हा स्वयंपोषी गुणधर्म दाखवत होता, आणि रात्री जर बघितलं तर हा परपोषी गुणधर्म दाखवत होता. तर यासाठी याला जागा कुठं देता येईल? वनस्पतीमध्ये पण ठेवता येत नव्हतं आणि प्राणीमध्ये पण ठेवता येत नव्हतं. का? कारण तो दिवसा स्वयंपोषी रात्री परपोषी. कसं काय ठेवता येणार? यासोबतच याला सेल वॉल वगैरे न होती मित्रांनो. याला सेल वॉल नाही. जर याला सेल वॉलच नाही तर याला वनस्पती ठेवता येत नाही. मग प्राण्यात ठेवावं लागेल, आणि प्राण्यात ठेवलं तर तो दिवसा स्वयंपोषी गुणधर्म दाखवायला लागलं. तर या कन्फ्युजन मध्ये अशा सजीवाला याला जागा देता आली नाही. कोणाला? या सजीवांना. म्हणून बघा, पुढे चालून लिनियसच्या नंतर 1866 ला हॅकेल नावाचा शास्त्रज्ञ आला. आणि आणखी एक गोष्ट, कवकाला पण याला जागा देता आली नव्हती. कवकाला पण जागा देता आली नव्हती. का? कारण की कवकामध्ये सेलवॉल असते. परंतु मला सांगा, कवक हा परपोषी गुणधर्म दाखवतो, तो स्वतःचा अन्न स्वतः तयार करत नाही. या कारणामुळे त्याला पण जागा देता आली नव्हती. मग अशा प्रकारे युग्लिना सारख्या एक पेशीय सजीवाला आणि कवकाला कार्ल लिनियस याच्या 2 सृष्टीमध्ये 2 किंगडम मध्ये जागा भेटली नव्हती. आणि त्या दोघांनाही जागा देण्यासाठी 3रं घर बांधण्याचं काम हॅकेल यांनी केलं. आणि त्या 3ऱ्या घराला नाव दिलं प्रोटिस्टा. आणि या 3ऱ्या घरामध्ये कवकाला आणि युग्लिना सारख्या एक पेशीय सजीवाला ठेवलं मित्रांनो. तर अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं असेल की 3रं घर काय आहे. मग बघा, पहिलं कारण विचारलंय, सृष्टी का प्रस्तावित केली. बघा, प्रोटिस्टाचं डेव्हलपमेंट का केलं? पहिलं विधान बघा, त्यांना आढळले की काही सजीव वनस्पती आणि प्राणी या दोन्ही गटापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. पहिलं विधान. तर हे विधान बरोबर आहे. त्यांना हेच आढळलं, काही सजीव हे काय आहेत? वनस्पती आणि प्राणी दोन्ही गटापेक्षा काय आहेत? पूर्णपणे वेगळे आहेत. जसं कवक वनस्पती आणि प्राणीपेक्षा वेगळं आहे, युग्लिना वनस्पती आणि प्राणीपेक्षा वेगळं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे मित्रांनो. तर एक खालचे ऑप्शन काय आहे? त्यांनी सजीवांचं वर्गीकरण केंद्रकाच्या रचनेनुसार आधी केंद्रकी आणि दर्श केंद्रकी केले. हे विधान हॅकेलच्या बाबतीत चुकीचं आहे. का? कारण सजीवांचं वर्गीकरण आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी हे 1932 ला सांगितलं गेलं आणि चार्टन नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलंय. आणि हॅकेल यांनी प्रोटिस्टा हे 1866 मध्ये मांडलंय. म्हणजे पेशीची संरचना ही आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, प्रोकॅरोटिक आणि युकॅरोटिक, अपूर्ण आणि परिपूर्ण, हे जे वर्गीकरण आहे हे हॅकेलच्या खूप वर्षानंतर आले मित्रा. म्हणजे जवळपास 1866 नंतर डायरेक्ट 1932 ला
त्यावेळेस तर हा संबंधच नव्हता. म्हणून बघा, अधिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी याच्या आधारे सजीवांचं वर्गीकरण हे 1932 ला ज्यांनी केलं त्या शास्त्रज्ञाचं नाव चॅटन आहे. आणि या अधिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी वर्गीकरणाचा आणि हॅकलचा आणि या प्रोटिस्टाचा काही संबंध नाहीये. म्हणून हे विधान माहित आहे का, हॅकलच्या प्रोटिस्टा बाबतीत चुकीचं आहे मित्रा. पुढचं बघा, त्यांना कवक वनस्पतीपासून वेगळे करायचे होते. कवकाबद्दल नाही. जेव्हा हॅकलनी वर्गीकरण केलं ना राजा, तेव्हा हॅकलनी जेव्हा वर्गीकरण केलं त्या काळामध्ये कवकाला वनस्पतीमध्येच घेतलं जात होतं. वनस्पतीमध्येच घेतलं जात होतं. कवकाला तर वेगळं कुणी केलंय, वेगळं 1969 ला आर्यच विटाकर यांनी सेपरेट केलंय. तर ही 1866 ची गोष्ट बनतोय. 1866च्या काळामध्ये, हॅकलच्या काळामध्ये कवकाला वनस्पतीमध्येच ठेवलं गेलं, नंतर त्याला वेगळं करण्यात आलेलं आहे. म्हणून या विधानाचाही काही संबंध नाही. त्याने विषाणू आणि जीवाणू यांना एकत्र वेगळा गट दिला नाही, कारण त्यावेळेस विषाणू बद्दल पण जास्त माहिती नव्हतं. म्हणून हे पण काय आहे त्या ठिकाणी लागू पडत नाही. तर मित्रांनो, प्रतिष्ठा ही सृष्टी निर्माण करायचं कारण म्हणजे त्यांना आढळले की काही सजीव वनस्पती आणि प्राणी या दोन्ही गटामध्ये बसत नव्हते. म्हणून मला सांगा, त्याच्यासाठी त्याला प्रोटिस्टा नावाची तिसरी सृष्टी काय आहे तयार करावी लागली. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि हे बाकीचे विधानाचं विश्लेषण कळालं असेल की कवकाला वेगळं करायचं होतं, नाही करायचं होतं त्याला, कारण की हॅकलच्या काळामध्ये कवक हा वनस्पती सोबतच दाखवलं जात होतं. यानंतर दृश्यकेंद्रकी अधिकेंद्रकी ही संरचना स्पष्ट मला सांगा हॅकलच्या नंतर झालेली आहे, तर त्याचाही त्याला संबंध नव्हता आणि विषाणूचा शोध त्यावेळेस लागला नव्हता. म्हणून मला सांगा, पहिलं विधान हा अॅक्युरेट असणार आहे. आणि अशा प्रकारचे जर प्रश्न आले तर घाबरायचं नाही, आपलं युट्यूबचं लेक्चर बघायचं. कळलं का? आता बघा, हा पुस्तक आहे मित्रा. जर तुम्ही गट ब साठी करत असाल, पुस्तक टोटल 300 पानाचं आहे. त्याच्यात 2 टॉपिक वाचायचं नाहीये, 260 ते 270 पानं वाचायचे. एवढं वाचून पण चांगले मार्क येतात हे कळून गेलं. कधी माहित आहे का, गट ब च्या मुख्य परीक्षेला विज्ञानाचे 12 प्रश्न होते आणि 12चे 12 प्रश्न फक्त 270 पानाच्या पुस्तकातून होते मित्रांनो. तर आवर्जून हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. युट्यूबला लेक्चर आहे, कोणते प्रश्न कोणत्या पानावरून कसं आलेले आहेत. पुस्तक मागवायचं असेल तर खाली दिलेला नंबर आहे 99 22 49 24 15 या नंबरवर तुम्ही मागवू शकता. आणि पेजेस कमी असल्यामुळं वारंवार रिपीट या पुस्तकातून कंटेंटची रिव्हिजन होते आणि हाय क्वालिटीमध्ये आणि चांगल्या पद्धतीने 4 कलर मध्ये पुस्तक मांडलेलं आहे. तुम्ही बघता क्षणीच पुस्तकाच्या प्रेमात पडताल मित्रांनो. एवढं सुंदर मांडलेलं आहे. स्वतः आपलंच पुस्तक आहे, दुसऱ्याचं नाही प्रमोशन करत आहे. यासाठी आवर्जून तुम्ही एकदा बघा. पुस्तक मागवण्यासाठी नंबर सांगितलेला आहे आणि पुस्तकाचं नाव एमपीएससी विज्ञान. आणि 12 पैकी 12 जर गट ब च्या मुख्यला असेल तर यावेळेस गट क च्या मुख्यला पण 12 पैकी 12 आणायचे, गट ब च्या पूर्वला 13+ आणायचंय आणि राज्यसेवा पूर्वला मित्रांनो माहित आहे का 15+ आणायचे. टार्गेटच आहे. तर बघा, एकदा पुस्तक बघून घ्या. आता बघा, जर बघितलं तर पुढचा प्रश्न काय आहे, क्लेडिस्टिक्स. कळलं का? बघा, क्लॅडिस्टिक्स नावाची एक संकल्पना. कोणती आहे बघा, क्लॅडिस्टिक्स किंवा फायलोजेनिक सिस्टमॅटिक्स. 2 टर्म काय बघा, क्लेडिस्टिक्स आणि काय आहे फायलोजेनिक सिस्टमॅटिक्स नावाच्या वर्गीकरण पद्धतीचा पाया कुणी घातला आणि या पद्धतीचे मुख्य तत्व काय. पहिलं विधान आहे विली हेनिग, दुसरा आहे अर्नेस्ट मायर, तिसरा आहे स्टीफन जे गुल्ड आणि चौथा आहे रॉबर्ट सोकल. काय डेंजर नाव आहे सर. अरे भाऊ, मी पहिले सांगितलं प्रश्न घेत असताना 15 पैकी 5 प्रश्न सोपे, 5 प्रश्न मीडियम आणि 5 प्रश्न अवघड या पॅटर्न नुसार घेतलेलं आहे. यासाठी घाबरायचं नाही काय आणि कशा प्रकारे असणार आहे. तर बघा, जर बघितलं तर काय असतात, पहिले समजून घ्या की या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं, विली हेनिग नावाच्या शास्त्रज्ञाने क्लेडिस्टिक्स आणि काय आहे फायलोजेनिक सिस्टमॅटिक्स नावाचं काय वर्गीकरण पद्धतीचा पाया घातलाय. आता पहिले मिनिंग समजून घ्या. तर हे क्लेडिस्टिक्स काय सांगतं, क्लेडिस्टिक्स काय सांगतं माहित आहे का. क्लेडिस्टिक्स ही टर्म सांगत असते की वर्गीकरण हा केवळ समानतेवर होत नाही. वर्गीकरण हे केवळ समानतेवर होत नाहीये. तर वर्गीकरण जर करायचं असेल तर त्याला आपल्याला उत्क्रांतीचा आधार घ्यावा लागेल. जसं राजा, जर तू वर्गीकरण करायचंय की तो कोणत्या घरात राहणार आहे
यासाठी तुझा चेहरा बघून जमणार नाही, तुझे पूर्वज बघावं लागेल, तुझा आजोबा, तुझे वडील, तुझी आई, हे सगळं, आणि याच्यानुसार तू त्यांच्या घरामध्ये राहतोय. ऐक नाही, मला सांगा, नुसतं समानतेवर जर राहिलं असतं तर अजय देवगणच्या घरामध्ये किती लायरी असते रे लोक, अर्ध भारत अजय देवगण सारखं दिसतंय. मग मला सांगा, नुसतं समानता हा गुणधर्म वर्गीकरणाचा मूलभूत तत्व आहे का? नाहीये. आणि ही जी क्लेडिस्टिक्स नावाची टर्म आहे ही हीच सांगते की वर्गीकरणासाठी नुसतं समानता घेता येणार नाही, तर वर्गीकरण करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट उत्क्रांतीचा इतिहास बघावा लागेल. आणि उत्क्रांतीचा इतिहास सांगणारी जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे क्लेडिस्टिक्स आहे. आणि ही संकल्पना जर कुणी रुजू घातली असेल तर विली हेनिग नावाच्या शास्त्राने रुजू घातलेली आहे. सजीवांचं वर्ग बघा काय म्हणतंय, सजीव पुढे काय म्हणतंय बघा, सजीवांचं वर्गीकरण त्यांच्या सामायिक आणि उत्क्रांत झालेल्या गुणधर्मावर आधारित असावे. हे शब्द बघा तर बरोबर आहे. क्लेडिस्टिक्सचा मिनिंगच तो आहे की सजीवांचं वर्गीकरण करायचं असेल तर नुसतं समानता नाही घेऊन चालणार असं तोंडवरती करून, तर काय करावं लागेल, कुठून पूर्वजात कुठला आहे ते घ्यावं लागेल की नाही. समानतेवर ठेवलं तर कसं काय होईल रे? आता घरात 5 जण आहेत, 6 जण आहेत, घरात 6 जण आहेत किंवा असं समजून घ्या घरात 3 भाऊ आहेत, 2 गोरे जन्माला आले, 1 काळा जन्माला आला, म्हणून काय घरातून बाहेर काढायचं का त्याला? नाही. मग त्याला तिथं जागा कशावरून भेटली? उत्क्रांती, इव्होल्युशन. आपलं जायतो घरात सगळे व्हेजिटेरियन आहे, एकच नॉन व्हेजिटेरियन, बाहेर काढता येईल का? नाही. तर सेम तसंच आहे, नुसतं समानता नाही, उत्क्रांती. आता तर हे अर्नेस्ट मायरचं काय म्हणणं आहे? अर्नेस्ट मायरचं काय म्हणणं आहे? आता बघा, अर्नेस्ट मायर यांनी एक संकल्पना मांडलेली आहे. अर्नेस्ट मायर यांनी काय संकल्पना मांडलेली आहे? अर्नेस्ट मायर यांनी एक संकल्पना मांडलेली आहे. त्यांनी मांडलेली संकल्पनेचं नाव आहे बायोलॉजिकल का स्पेसीज कन्सेप्ट. बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट नाव लक्षात राहू दे रे भाऊ. यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये BSc म्हणत असतो. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट कुणी मांडलेली आहे? अर्नेस्ट मायर यांनी मांडलेली आहे. बरोबर का? तरी काय सांगते कन्सेप्ट? ही कन्सेप्ट स्पेसीज यांनी काय म्हणतो आपण त्याला जाती म्हणत असतो, याची व्याख्यासाठी महत्वाची आहे. व्याख्या, डेफिनेशन. तर बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट ही संकल्पना मायर नावाच्या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे. या संकल्पनेमध्ये स्पेसीजची डेफिनेशन करण्यात आलेली आहे, परंतु ती डेफिनेशन इनकम्प्लीट होते. पुढे चालून काय काय प्रॉब्लेम आला ते मी पुढे सांगतो. पण एवढी गोष्ट लक्षात घ्या की स्पेसीजच्या डेफिनेशन साठी महत्वाची कन्सेप्ट काय आहे? बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट मायर यांनी मांडलेली आहे. तर या ठिकाणी बघा, अर्नेस्ट मायर, सजीवांच्या वर्गीकरण त्यांच्या आंतरप्रजनन क्षमतेवर आधारित असावे, नाहीये. स्टीफन जे गुल्फ, कळालं का? आता बघा, स्टीफन जे गुल्ड जो आहे ह्याने काय सांगितलेलं आहे, तर हे एवढं महत्व. स्टीफन जे गुल्ड यांनी काय केलेलं आहे, तर यांनी काय आहे, उत्क्रांतीच्या रिलेटेड एक थेरी मांडलेली आहे, पण ती एवढी महत्वाची थेरी नाहीये. त्याला पंक्च्युएटेड इक्विलिब्रियम म्हणतो आपण. पंक्च्युएटेड इक्विलिब्रियम नावाची उत्क्रांतीची थेरी ही काय आहे, स्टीफन यांनी मांडलेली आहे. रॉबर्ट सोकलचा काय संबंध आहे, तर रॉबर्ट सोकल यांनी न्यूमेरिकल टॉक्झॉनॉमी मांडलेली आहे. यांनी कोणती टॉक्झॉनॉमी मांडलेली आहे? न्यूमेरिकल टॉक्झॉनॉमी. विचारलं गेलं की न्यूमेरिकल टॉक्झॉनॉमीचा जनक कोण आहे, तर या प्रश्नाचं उत्तर रॉबर्ट सोकल असणार आहे. तर अशा प्रकारे हे पॉइंट लक्षात राहू द्या काय आणि कशा प्रकारे असणार आहे. तर समजलीपर्यंत ह्याचं उत्तर पहिलं आहे. क्लेडिस्टिक्सचं मिनिंग कळालं का तुम्हाला? की वर्गीकरण करत असताना समानतेसोबतच कोणाचा विचार करावा लागेल? उत्क्रांत झालेल्या काय गुणधर्मांचा पण विचार करावा लागेल. कळलं का? त्याचा विचार केला जातं क्लेडिस्टिक्स मध्ये. आणि अशा प्रकारे याचं उत्तर काय रे? पहिलं येईल. यानंतर आता बघा पुढचा प्रश्न काय आहे, बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट. आता सांगितलं मी तुम्हाला, बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट म्हणजे BSc ही संकल्पना कुणी लोकप्रिय केली आणि तिची सर्वात मोठी मर्यादा कोणती होती? अर्नेस्ट मायर. अशा प्रकारे बघा, तर हे आता सांगितलं कुणी केलेली आहे? अर्नेस्ट मायर यांनी. परंतु आता बघा त्यांनी पुढे आणखी काय विचारलंय बघा. हे एवढं तर विचारलं, बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट त्यांनी मांडली, पण ते पुढे सांगतो की त्याची मर्यादा काय आहे. आता बघा, अर्नेस्ट मायर यांनी काय केलं तर व्यवस्थित समजून घ्या. अर्नेस्ट मायर यांनी काय लावलं रे? BSc बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट मांडलं. ह्याच्यात तो काय म्हणतो बघा, ह्याच्यात तो काय म्हणतो माहित आहे का? स्पेसीज यांनी जातीची डेफिनेशन सांगतो. आणि यामध्ये तो काय म्हणतो ते व्यवस्थित लक्ष द्या. स्पेसीज यांनी जातीची डेफिनेशन सांगताना तो म्हणतो, असा सजीवांचा समूह
असा सजीवांचा समूह जो परस्पर काय करू शकतो, प्रजनन करून नवीन सजीवाची निर्मिती करू शकतो, नवीन सजीवाची काय आहे, निर्मिती करू शकतो, नवीन सजीवाची निर्मिती करू शकतो, असे सर्व सजीव एका स्पेसीज मध्ये येतात. ही डेफिनेशन या ठिकाणी बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट मध्ये मायर सांगतो. काय म्हणतो तो, की सजीवांचा असा समूह ज्यामध्ये परस्पर प्रजनन घडतं आणि नवीन सजीवाची निर्मिती होते, अशा सजीवांना आपण स्पेसीज म्हणतो असं म्हणतं. परंतु त्याला काही मर्यादा होती. काय मर्यादा होती, की जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, जे लोअर ऑर्गॅनिझम आहेत, जसं उदाहरणार्थ अलैंगिक प्रजनन करणारे, आता अलैंगिक प्रजनन करणारे अनेक लोअर ऑर्गॅनिझम होते मित्रांनो, माहित आहे का. आता अनेक लोअर ऑर्गॅनिझम म्हणजे कोण कोण, जीवाणू, आर्किया, कोण कोण होते, जीवाणू पोरेल का, यानंतर काय आहे, आणखी जीवाणू मधूनच बाजूला होणारे काही आर्किया किंवा बाकीचे लोअर ऑर्गॅनिझम. तर या सजीवांसाठी हा नियम लागू पडत नव्हता. मग अशा प्रकारे बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्टच्या डेफिनेशन नुसार काय मर्यादा होती, की अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवांमध्ये अशा प्रकारची डेफिनेशन देऊन स्पेसीज तयार करता येत नव्हती. तसेच जीवाणूंचं पण या ठिकाणी आपण स्पेसीज तयार करता येत नव्हते. म्हणून याचा अर्थ बघा, मर्यादा काय आहे, तर मर्यादा हीच आहे, बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट ही जीवाणूसाठी लागू पडत नाही, आर्कियासाठी लागू पडत नाही किंवा अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवांसाठी लागू पडत नाही. आणि बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट काय सांगते, तर ते बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट ही स्पेसीची व्याख्या सांगते. व्याख्या कोणती सांगते, की असा सजीवांचा समूह ज्या समूहामध्ये सजीव परस्पर प्रजनन करून नवीन सजीवाची उत्पत्ती करू शकतात. आता परस्पर प्रजनन म्हणजे लैंगिक प्रजननाचा संबंध आला, पण अलैंगिक प्रजननात थोडी घडतं. अलैंगिक प्रजननामध्ये तर सिंगल पॅरेंट असतो, कळालं इथपर्यंत. म्हणून मला सांगा, ही कन्सेप्ट या ठिकाणी लागू पडत नाही. जीवाणू पण अलैंगिक प्रजनन करतं, म्हणून जीवाणूला लागू पडत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी जर बघितलं तर हे आहे स्पेसीज कन्सेप्ट. पण पहिलं बघा, ही संकल्पना केवळ लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवांना लागू होते, बरोबर आहे. अर्नेस्ट मायरची बेसिक काय म्हणतो आपण बायोलॉजिकल स्पेसीज कन्सेप्ट जी आहे, हे फक्त लैंगिक प्रजनन करणाऱ्यासाठी लागू पडत होती, की परस्पर प्रजनन करून नवीन सजीवाची निर्मिती. अलैंगिक प्रजनन करणाऱ्या जीवाणू किंवा बाकीच्या लोअर ऑर्गॅनिझमला लागू पडत नव्हती. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर क्लिअर इथपर्यंत काय असणार आहे. दुसरी गोष्ट बघा, काय थिओडिस्टिक्स. आता बघा, थिओडिसियस काय म्हणतो, थिओडिसियस पोरेला का डॉब्जेस्की ही संकल्पना जीवाश्मांना लागू करता येत नाही, अशा प्रकारचं या ठिकाणी म्हणतंय. तर या विधानाचा या ठिकाणी काही संबंध नाहीये. तिसरं, जॉर्ज गोलार्ड सिम्पन ही संकल्पना संकरित प्रजातीकडे दुर्लक्ष करते. आता माहित आहे का तुम्हाला मित्रांनो, माहित आहे का, यांनी सांगितलं म्हणतंय, परंतु BSC नावाची संकल्पना जी आहे ना, फक्त अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवाकडे दुर्लक्ष करत असते. जे काही हायब्रिड प्रजाती आहेत, संकरित प्रजाती आहेत, ह्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही. आणि शेवटचं, ज्युलियस हक्सले ही संकल्पना जनुकीय माहितीपेक्षा शरीर रचनेवर जास्त भर देते असं सांगतं. तर मित्रांनो, माहित आहे का, हे पण विधान चुकीचं ठरतं. का, कारण की BSC ही संकल्पना समानतेवर आहे, पण जास्त भर जर कशावर देत असेल, तर जास्त भर ही उत्क्रांतीवर देतं. इथं म्हणतंय ही संकल्पना जनुकीय माहितीपेक्षा शरीर रचनेवर जास्त भर देते, तर हे विधान चुकीचं आहे. तर सर्वात जास्त भर हे जनुकीय माहितीवर, उत्क्रांतीवर देत असते. कोणतं, BSC नावाची संकल्पना मित्रांनो. तर अशा प्रकारे म्हणून हे पण चुकीचं उत्तर फक्त पहिलं येईल. शेवटचं बघा, रॉबर्ट व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी पद्धतीला आव्हान देत कोणत्या शास्त्रज्ञाने आर्किया आणि क्रोमिस्टा यासारख्या नवीन सृष्टी प्रस्तावित करून 6 आणि नंतर 8 सृष्टी प्रणाली मांडली. बघा सर, एवढं डेंजर प्रश्न, अरे आता जेवढं डेंजर शिकूया, पेपरमध्ये असं वाटायला पाहिजे एकदम चिलर प्रश्न आहेत. तर इथं काय म्हणते ते, रॉबर्ट व्हिटाकर यांनी जेव्हा 1969 ला पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत मांडली, त्याला चॅलेंज दिलं. पुढच्या काळामध्ये त्याला काय दिलं, चॅलेंज दिलं. कुणी चॅलेंज दिलं, तर मित्रांनो माहित आहे का, चॅलेंज देणारा शास्त्रज्ञ आहे बघा, थॉमस कॅल्व्हिन स्मिथ. कोरेल का, चॅलेंज देऊन त्यांनी काय केलं, वर्गीकरण केलं. कसं वर्गीकरण केलं ते मी तुम्हाला सांगतो. पहिलं बघा, कार्ल वूज यांनी 3 डोमेन मांडलेले आहे. कार्ल वूज यांनी काय आहे, 3 डोमेन संकल्पना मांडली आहे. यानंतर बघा,
मार्गुलिस नावाचा शास्त्रज्ञ आहे. आता बघा मार्गुलिस याने काय आहे, 5 किंगडमचं समर्थन केलं. याने काय केलं, जे 5 सृष्टी आहेत, 5 सृष्टी 5 किंगडम यांचं समर्थन केलं. कोरेलं का? परंतु थॉमस कॅल्युलियस स्मिथ यांनी काय केलं, 5 किंगडमला आव्हान दिलं. नंतर त्याचं 6 किंगडम मध्ये आणि 6 पुढे 8 किंगडम मध्ये वर्गीकरण केलं. समजलं? 6 किंगडम मध्ये आणि नंतर काय आहे 8 किंगडम मध्ये. कसं केलं ते सांगतो. कोपलँड यांनी काय केलं, कोपलँड यांनी 4 किंगडमचा शोध लावलेला आहे. आणि मोनेरा नावाच्या किंगडमचा शोध यांनी लावलेला आहे. तर हे कधी लावले, 1938 ला काय आहे, त्यांनी 4 किंगडमचा शोध लावलेला आहे. आता बघा जर बघितलं कसं केलं ते सांगतो. 6 किंगडम कसं तयार केलं, कुणी? स्मिथने. आता बघा 6 किंगडम कसं तयार केलं. पंचसृष्टी वर्गीकरण होतं मोनेरा, यानंतर दुसरं कोण होतं रे, प्रोटिस्टा. तिसरं जर बघितलं तर कवक. चौथं होतं वनस्पती आणि 5 होतं प्राणी. यामध्ये बघा थॉमस कॅव्हेलियर स्मिथ यांनी काय केलं, या प्रोटिस्टा मधून एक वेगळी सृष्टी बाजूला काढली. त्यांनी काय केलं, एक वेगळी सृष्टी बाजूला काढली अशा प्रकारे. आणि ती सृष्टी म्हणजे कोणती, तर त्याला नाव दिलं क्रोमिस्टा. काय नाव दिलं त्याला? क्रोमिस्टा हे नाव दिलं, क्रोमिस्टा. आणि अशा प्रकारे क्रोमिस्टा बाजूला आली ना, तर क्रोमिस्टा ही 1 झाली आणि हे 5, अशा प्रकारे 7. क्रोमिस्टामध्ये प्रोटिस्टातील सर्व सजीव नाही आले. प्रोटिस्टातून त्यांनी काही सजीवाला बाजूला काढलं आणि नवीन सृष्टी तयार केली क्रोमिस्टा. तर क्रोमिस्टाचा जन्मदाता कोण आहे? स्मिथ असणार आहे, थॉमस स्मिथ असणार आहे. कळत इथपर्यंत? तर अशा प्रकारे हे लक्षात राहू द्या. 4 किंगडम कोणी? कोपलँड यांनी. मोनेराचा शोध पण त्यांनीच लावलेला आहे. कार्ल वूज यांनी 3 डोमेन. तर या ठिकाणी बघा जेवढे काही प्रश्न होते ते सगळे या ठिकाणी मी कव्हर केलेले आहे. वर्गीकरणाच्या शास्त्रज्ञावर ह्याच्या बाहेर आयोग जाणार नाही. आपटला का नेला का, समजलं? यासाठी प्रत्येक टॉपिक याच पद्धतीने कव्हर करणार आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा. आणि काही अडचण असेल आवर्जून तुम्ही मला संपर्क पण साधू शकता मित्रांनो. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटतो मी तुम्हाला सिरीजच्या पुढच्या सेशनमध्ये याच डेडिकेशनने, याच अप्रोचने. धन्यवाद.